महापालिकेच्या मालकीची झोपडपट्टी धारकांची जागा परस्पर विक्री केल्याचा प्रकार झोपडपट्टी पुनर्वसन समितीनं उघडकीस आणला आहे। या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी करत झोपडपट्टी पुनर्वसन समितीनं महापालिकेसमोर धरणे आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे। चिंतामणनगर परिसरामध्ये अनेक वर्षांपासून झोपडपट्टी आहे। सदर झोपडपट्टीची जागा ही महापालिका प्रशासनाच्या मालकीची असताना ही जागा राजेसाहेबांनी परस्पर विक्री केल्याचे झोपडपट्टी धारकांचे म्हणणे आहे। त्यामुळे झोपडपट्टी धारकांची महापालिका मालकीची असणारी जागा ही विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत झोपडपट्टी धारकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। चिंतामणनगर झोपडपट्टीतील सर्व झोपडपट्टी धारक यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक सुजित काटे, सुरेश पवार, श्रीराम सासणे यांच्या माध्यमातून धरणे आंदोलन केले। या आंदोलनात झोपडपट्टी धारकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभाग घेतला होता। महापालिका मालकीची जागा परस्पर विकलीच कशी आणि ती विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून ती जागा पूर्ण महापालिकेने ताब्यात घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी पवार, उपाध्यक्ष रवींद्र सदामते, माजी नगरसेवक संजय यमगर, दीपक माने, सुधीर कांबळे, अक्षय पाटील, अमित भोसले, संतोष शिंगे, विशाल पवार, किशोर सूर्यवंशी, रवी भोसले यांच्यासह चिंतामणनगर झोपडपट्टीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने आमचा एक ब्रीदवाक्य आहे की एक लढा झोपडपट्टीसाठी। असे सांगली शहरातील संपूर्ण झोपडपट्टी आम्हाला झोपडमुक्त करायचे आहे। त्यासाठी असे बरेच ठिकाणी घोटाळे चालू आहेत। हा सर्व घोटाळा आम्ही उघडीस आणून त्याचा पाठपुरावा करून झोपडपट्टीसाठी आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या 7/12 नाव लागावं यासाठी आम्ही आंदोलन करीत आहे। बोला। चिंतामणीनगर विस्तारित भागामध्ये झोपडपट्टी ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्यातील 22 गुंठे जागा झोपडपट्टीवासियांची राजे विजयसिंह पटवर्धन यांनी विकलेली आहे। त्या जागेचा आम्ही लेआउट बघितला तर 1967ला टाउन प्लॅनिंग ऑफ कोल्हापूर यांच्या लेआउटमध्ये तो ओपन पीस आहे। हा ओपन पीस असताना त्या ठिकाणी राजेसाहेबांनी विकला कसा आणि महापालिकेनंच त्या ठिकाणी वास्तव्य असताना झोपडपट्टीधारकांचं त्या ठिकाणी वास्तव्य असताना ही झोपडपट्टी विकून झोपडपट्टीधारकांना त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि म्हणूनच ह्या झोपडपट्टीधारकांना त्या झोपडपट्टीच्या ठिकाणी जे त्यांचं वास्तव्य आहे त्यांना शासन निर्णय 2002 प्रमाणे आहे त्या ठिकाणी मालकी हक्काची उत्तरे मिळावेत यासाठी आम्ही झोपडपट्टीवासियांच्या वतीनं हे आंदोलन मनपा प्रशासनाच्या विरोधात आज पुकारलेलं आहे। या ठिकाणी जोपर्यंत झोपडपट्टीधारकांना 1967च्या लेआउटप्रमाणे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पुनर्वसन त्यांचं होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालूच ठेवू एवढी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देतो।